बसून घ्या प्रमुख पाहुणे, आता धावू नका, आपली मॅच आहे, धावू नका पुढे. सांगा ना स्टार्ट करा. एक प्रतिनिधी यांनी सरांबरोबर जायचं. सर या, आपण प्रतिनिधी इथं बोलून घेऊयात. नागोटने फायटर बुल्स चढाई 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू चढायला सुरुवात करत आहे. निखिल शिर्के. सुंदर असा हँड टच केलेला आहे. प्रतियोगिता दाखल रेवदंडा 1 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू रेड चाललेला आहे. तुमचा पुरा खेळाडू हा ताकदीचा तसाच टॅलेंटचा दोन्हींचा समन्वय असणारा हा खेळ. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमानात संपन्न होणारी सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा, या स्पर्धेत इकडे सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचा हा दुसरा सामना आजच्या दिवसाचा. नागोटने फायटर बुल्स वर्सेस रेवदंडा असा सामना खेळला जातोय. दोन्ही संघाकडे चांगल्या खेळाडूंचा निर्णय पाहूया. खेळ अतिशय दुतटीनं खेळला जातो हा कबड्डीचा सामना. कबड्डी हा मराठमोळ्या रांगड्या माणसाचा मातीत खेळला जाणारा लोकप्रिय असा खेळ. या खेळानं रायगड जिल्हा अनेक नामवंत खेळाडू दिले. तो चढाई घेऊन गेला तो निखिल शिर्के. नागोटने फायटर बुल्स संघाचा हा चढाईपटू निखिल शिर्के बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा हा चढाईपटू चढाई करतोय आपल्या संघासाठी. खोलवर चढाई आणि आता रेडर आऊट दिला गेलाय. रेडर आऊट आहे. अतिशय सुंदर असे विक्रांत लोंढे हा रेवदंडा बुल्स संघाचा चढाई मार्ग आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. जतीन म्हात्रे हा जतीन घासे हा चढाई करतोय आपल्या संघासाठी. प्रयत्न यश नाही आहे, रिक्त असते मागे परतते. आणि पुन्हा एकदा स्वागत चवरकर बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा हा चढाई करतो. चौल संघाचा हा शहर संघाकडला तो खेळतो. त्याचा स्थानिक संघ तर या ठिकाणी नव्हतो. तर या ठिकाणी तो प्रतिनिधित्व करतोय तो रेवदंडा बुल्स संघाचं.
तर इकडे मात्र नागोटने फायटर बुल्स आणि पकड, सुंदर पकड या ठिकाणी पाहायला मिळाली. कोपररक्षक डेरल, खरोखरच डेरल डेरिंग करतोय, खोलवर चढाई करतोय. आणि आता पाहूया डेरल, हो सुंदर दोन खेळाडू बाद करतोय. मला वाटतं हा डेरल म्हणजे बोरलीचा असावा. बोरली माऊन कोरलई संघाचा हा खेळाडू असावा मला वाटतं. माऊन कोरलईचा हा खेळाडू आहे डेरल पेन्ना. तर इथे मात्र हो घासे, सचिन घासे. जतीन घासे ह्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं तर या तिथे तर पुन्हा एकदा चढाई घेऊन आलाय तो स्वागत सवरकर. शहर संघाचा हा खेळाडू आहे. आता सध्या प्रतिनिधित्व करतोय तो रेवदंडा संघाकडून. रेवदंडा पोलीस ठाण्याचा हा संघ आहे. प्रयत्न करतोय, पाहूया. सामना अतिशय अटीतटीने खेळला जातोय. दोन्ही संघाकडे दिग्गज खेळाडू आहे. 5 आणि 4 असा स्कोर आहे. जतीन घासे पुन्हा वारंवार आपल्या संघासाठी चढाई करतोय. सटसटीत बांध्याचा उंच पुरा असा हा जतीन. पुन्हा एकदा डेरल डेन्ना आणि अरे वा वा वा, डेरल डेन्ना ह्या ठिकाणी त्यांची पकड होते. मजबूत असा हा डेरल डेन्ना, माऊन कोरलई संघाचा हा खेळाडू. तर पुन्हा एकदा चढाई घेऊन गेलाय तो नागोटणे संघाचा चढाईपटू निखिल शिर्के. प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा एक गड याचा बळी होतोय आणि आता मात्र चढाई करतोय. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमाने संपन्न होणारी सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा 2025 नेटनेटकेपणाचं आयोजन. त्या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना, दुसऱ्या सत्रातील हा दुसरा सामना या ठिकाणी साकारतोय, संपन्न होतोय. या स्पर्धेमध्ये नागोटने निखिल शिर्के हा आपल्या संघासाठी वारंवार चढाई करतोय. निखिल शिर्के पाहूया कशा पद्धतीची खेळी करतोय. खोलवर चढाई आहे, गडी मारण्याचा प्रयत्न करतोय, मध्ये झुळकावणी देतोय आणि आता मात्र इथे निखिल शिर्के याची पकड होतोय रेवदंडा संघाकडून. रेवदंडा वॉरियर्स माफ करा, रेवदंडा हंटर्स. रेवदंडा हंटर्स संघाचा हा चढाईपट्टू चढाई घेऊन आलाय.
विक्रांत लोंढे रिक्त असं मागे परतला आणि पुन्हा वारंवार चढाई करतो तो जतीन घासे उंच पुरा सुंदर जतीन वा लाजबाब. एक 75 निर्णय अंतिम आहे. कृपया माफ करा. हा स्पर्धेवरती पंच हा परमेश्वर असतो. पंचांचा निर्णय हा शिरसावरले माना आणि कुठल्याही प्रकारचा या स्पर्धेला गालबोट लागणार नाही त्याकरता आपण सहकार्य करा. पुन्हा एकदा चढाई घेऊन आलाय तो रेवदंडचा संघाचा सार्थ सातामकर. सुंदर सातामकर खरोखरच त्यांना लाभीचा आसरा घेतला, आधार घेतला आणि सुंदर अशी झेप घेतली मध्यरेषेकडे आणि 1 गुण संपादन केला. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमान रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या मार्गदर्शनातून संपन्न होणारी ही कबड्डी स्पर्धा बीच कबड्डी स्पर्धा म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा पेन हा ठीक आहे. पेन माफ करा. नाव घेताना पेन्ना होत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. पण अतिशय खेळ तुमचा खेळ खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. मजबूत बांधा आहे. परंतु तेवढीच चलाखी आपल्याला पाहायला मिळते पेन्नाकडनं. त्यांचा निर्णय अंतिम असेल आपल्याला अगोदरच सांगितले आहे. कारण खरं बोलायचं का खोटं बोलायचं हे तुमच्यावर आहे. परंतु सत्याचा नेहमी विजय होत असतो. मित्रांनो लक्षात ठेवा. खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. रायगड जिल्हा हा कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे. अनेक कीर्तिवान महान असे खेळाडू ह्या मातीला दिलेले आहेत आणि आज ह्या पवित्र भूमीत रेवदंडाच्या पवित्र भूमीमध्ये आज ही स्पर्धा साकारतोय. रेवदंडा हे ऐतिहासिक असं शहर आहे. अनेक ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा जिल्हा आहे. नानासाहेब धर्माधिकारी थर्ड अंपायर लक्ष द्या. लक्ष ठेवा. थर्ड रेड आहे आणि पुन्हा एकदा घासे चढाई घेऊन गेलेला आहे. सुंदर चढाई करतोय घासे. पाहूया. हो हो आणि त्याला आता पकड होतोय. आता मात्र इकडे नागोटण्या संघावरती थोडस दडपण आलंय. 7 आणि 8 नागोटणे संघाची पुन्हा एकदा डेरन पेन्ना खोलवर चढाई. डेरन पाहूया आणि आता मात्र डेरन ताकदीचा प्रयोग आणि नाही आहे. आता डेरनची पुन्हा एकदा पकड झालेली आहे. खरोखरच प्रयत्न सुंदर होता पण त्याच्या प्रयत्नाला यश मात्र काही आलं नाही. डेरन पेन्नानं प्रयत्न केला, आटोकाट प्रयत्न केला 1 गुण मिळवण्याचा, परंतु त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. 10-8 8-10 असं गुणफलक आहे. 8 गुण आहेत रेवदंडा संघाचे तर 10 गुण आहेत नागोटण्या संघाचे. अतिशय अटीतटीने खेळत जातोय सामना. रवींद्र पारखे साहेबांच्या दर्शनात आमचे सर्व व्हॉलेंटियर्स अर्थात आमचे कर्मचारी आहेत, सर्व पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, हे काम करत आहेत. सुरक्षा शाखा विभाग रायगड यांच्या प्रयत्नातून अर्थात त्यांचा अथक परिश्रम आहे या स्पर्धेला. तर अशी ही स्पर्धा सातत्याने होते. आजचा खरोखर रेवदंडाच्या ह्या समुद्र किनाऱ्यावरती ही स्पर्धा होते. रेवदंडाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्त. माझी विनंती राहील प्रभारी अधिकारी साहेबांना की 17 तारखेला पुन्हा आपल्या इथे स्पर्धा आहे तर त्या स्पर्धेला जास्तीत जास्त पोलीस पाटील
तटरक्षक म्हणजे सागरी रक्षक दलाचे सदस्य, त्याच्यानंतर तंटामुक्त सदस्य, महिला सदस्य, पोलीस पाटील या सर्वांना आमंत्रित करावं आणि जे जे कबड्डी संघ आहेत त्या सर्व कबड्डी संघांना आमंत्रण द्यावं की ही स्पर्धेचा आस्वाद घ्या. ही स्पर्धा भरवण्याचा उद्देश असा आहे, अचल दलाल मॅडम या रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष अशा पोलीस अधिकारी आणि त्यांचा हो आणि विशेषतः त्यांचा समुद्रावरती जास्त नजर आहे. समुद्रमार्गे होणारे जे अवैध धंदे आहेत त्या अवैध धंद्यांना आळा बसावा किंवा समुद्राचं रक्षण व्हावं याकरता कोळी बांधव, मच्छीमार बांधव आणि सागर रक्षक दलाचे जवान पदाधिकारी यांचा समन्वय व्हावा, हे सर्व मंडळी एकत्र यावी याकरता अचल दलाल मॅडम रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय अशा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा भरवली गेलेली आहे. त्यांनी हा संकल्प सोडला की कोळी बांधवांना आपण जर का जवळ केलं, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, त्यांचं सहकार्य घेतलं तर आपल्याला हा समुद्राचं रक्षण चांगल्या पद्धतीने करता येईल. समुद्रमार्गे जे काही अवैध वाहतूक होते किंवा अवैध धंदे आहेत ते चालतात, त्यांना आळा घालता येईल म्हणून ही स्पर्धेचं आयोजन खास करून काल त्यांच्या मनोगतामध्ये काल मांडवा या ठिकाणी मॅडम स्वतः आवर्जून उपस्थित होत्या. आजही या ठिकाणी स्वतः उपस्थित राहणार होत्या, परंतु त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं आणि त्याकरता ते आज आले नाही. परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक शिवतरे सर हे या स्पर्धेचे उद्घाटन झाले आणि आता मात्र चढाई घेऊन आलाय तो रेवदंडा संघाचा सार्थ सातामकर. मला वाटतं सातामकर आहेत म्हणजे सुंदर सार्थ, वा छान सार्थ. मला वाटतं चेहर किंवा तिकडे शिरगाव ह्या भागातला असावा. सातामकर मंडळी, तिचं संदीप सातामकर वगैरे ती मंडळी होती जुने खेळाडू. हा, तर ते तिकडची मंडळी आहे. सर्व सागर रक्षक दलाचे जवान एकवटले आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. सुंदर स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा सामना ऋषिकेश, पुढचा सामना कोणता होतो, कुणाचा आहे? अलिबाग आणि रेवदंडा. तर अलिबाग संघ पुढचा ह्याच्या पुढचा दहा दोन्ही संघाची बरोबरी आहे. अतिशय हटीतटीनं क्षणाक्षणाला उत्कंठ वाढवणारा हा सामना. पुन्हा एकदा चढाई बांधव बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा 2 विरुद्ध 1 लढत आणि इथे सुपर टायटलची नामी संधी आहे. सुंदर, पाहूया, झटापट चालू आहे, पाहूया. नाही मात्र तिथे यशस्वी झाले ते पकड वागदर आणि 2 गुण मिळवलेले सुपर टायटल झालेली आहे. बरोबर पाणी द्या. तुटीत काळाचं अवलंबन या ठिकाणी केलं गेलंय. तुटीत काळ घेतलाय तो टाइम आउट, तो नागोटण्या संघानं. नागोटणे रेवदंडा अतिशय अटीतटीनं 10-10ची बरोबरी होती, परंतु इथे मात्र 13-10 असं गुणाबलात पाहायला मिळते. आमची वर्किंग मंडळी यांना धन्यवाद आहे.
कारण इतर मैदानासारखं नाही आहे. इथे मात्र त्यांना भरपूर त्रास आहे. बोनस रेषा लगेच पुसली जाते, मध्य रेषा पुसली जाते. त्याकरता ही जी वर्किंगची मंडळी आहे, ऋषिकेश साखरकर आपली वर्किंग मंडळी आहे, यांना खरोखरच धन्यवाद आहे. रेवदंडा पुढील सामन्यासाठी तयार राहायचा आहे. रेवदंडा आणि अलिबाग पुढचा सामना. हा सामना संपल्यानंतर रेवदंड्याला पुन्हा थोडीशी विश्रांती दिली जाईल. एक 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर हा दुसरा आजच्या दिवसाचा तिसरा सामना रेवदंडा आणि अलिबाग असा होणार आहे. पेन्ना सुंदर पेन्ना, वा उत्कृष्ट. आणि सामना मध्यंतरासाठी थांबलेला आहे. मध्यंतरासाठी सामना संपलाय, थांबलाय आणि मध्यंतरापर्यंत गुणफलक आहे. रेवदंडा हर्डर्स संघाचे गुण आहेत हंटर्स, हर्डर्स नाही हंटर्स. त्याच्या रेवदंड्यांचे गुण आहेत 11 आणि नागोटणे बुल्स, टायटन बुल्स नागोटणे त्या संघाचे गुण आहेत 13. एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांना समाजाची सेवा करण्याची अतिशय ओढ आहे. माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते सन्माननीय सुरेंद्र म्हात्रे सर, आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झालेले आहात. आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता आवर्जून व्यासपीठावरती विराजमान झालेले आहात. मी प्रभारी अधिकारी रेवदंडा यांना विनंती करतोय, प्रभारी अधिकारी रेवदंडा किरवले सर यांना विनंती करतोय की आपल्या पाहुण्यांचा यथोच्च सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा आणि पारंपरिक सागर रक्षकाची ही टोपी आहे, ही टोपी सुद्धा त्यांना परिधान करावी अशी मी प्रभारी अधिकारी रेवदंडा साहेब यांना विनंती करतो की सुरेंद्र म्हात्रे सरांचा या ठिकाणी यथोच्च सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. ठीक आहे, धन्यवाद. अतिशय अटीतटीने खेळला जातोय. 13-11 पाहूया. गुणफलक अतिशय हलका आहे. पुन्हा एकदा पेन्ना आपल्या संघाकडे काहीशा गुणांची पिछाडी आहे. ती पिछाडी मागे करण्यासाठी पेन्ना यांचा प्रयत्न आहे आणि आता पाहूया 2 लढत आहे. आता मात्र नामी संधी आहे पेन्ना आणि पेवना. अरे वा वा, छान छान, क्या बात है पेन्ना, बहुत बढ़िया, बहुत अच्छे. आणि तीनही खेळाडू 3+2 असे 5 गुण मिळवलेत. 5 गुण मिळवलेत साहेब, हात नका लावू. पेन्ना 5 गुण घेतलेले आहेत रेवदंडाच्या या पेन्नानं. एकाच चढाई मागे हो जरा, मागे हो. वा, क्या बात आहे. पंचांचा निर्णय आणते असेल. 2 खेळाडू बाद आहेत, 2 खेळाडू दिले. चला तुम्ही भांडू नका. हो 8 नंबर, चला 2 दिलेत. हो 2च दिलेत. तुम्ही पंचांशी भांडू नका. अरे 2 दिलेत. काय ठीक आहे, हरकत नाही. अटीतटीने खेळला जातोय सामना. सामन्याला उत्कंठा वाढल्यात. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवते. 15-16 गुणफळ. रेवदंडा 16, नागोटणे रेवदंडा मागोरा. रेवदंडा 16 आणि नागोटणे 15 असा सामना खेळला जातो. पुन्हा एकदा नागोटणे संघाचा चढाई बातम. नागोटणे संघाचा चढाई बातम सुमित शिर्के
सुमेश शिर्के जुना जाणता अनुभवी असा मला वाटतं जे पाटील सरांकडनं कबड्डीचे धडे घेणारा सुमेश आणि सुमेश शिर्के रित्या हस्ते मागे परतला आणि त्याला प्रत्युत्तर देते तो दंड संघाचा सार्थ सातमकर. मूर्ती लहान पण कीर्तिमान दैदिप्यमान खेळी करणारा छोटासा हा खेळाडू सुंदर प्रयत्न करतोय. पाहूया सातामकर, पार्थ सातामकर, सार्थ सातामकर कशा प्रकारचं सार्थक करतोय. आणि पुन्हा एकदा चढाईवर आलाय तो बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा 9 नंबरची जर्सी परिधान केलेला नागोठणे संघाचा हा चढाई मार्ग निखिल शिर्के. सुंदर निखिल 2 खेळाडू बाद करतोय निखिल. आणि मला वाटतं पेन्नाला एवढ्या आतून त्याने बाद केलाय आतमध्ये जाऊन सुंदर अशी पकड चढाई केली आणि 2 गुण मिळवलेले आहेत 17-16. आता मात्र खरोखरच क्षणाक्षणाला हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. खरोखरच ज्यांना हृदयविकाराचा आजार असेल अशाने हा सामना पाहू नका. हृदयाचे ठोके वाढले जात आहेत. हो 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 वा सार्थ मूर्ती लहान पण कीर्तिमान सुंदर. रायगड पोलीस दलाच्या विद्यमान सागर रक्षक दलाची ही कबड्डी स्पर्धा तसं पाहता जिल्ह्यामध्ये हो 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 जिल्ह्यामध्ये क्रिकेटचा क्रेज आहे. क्रिकेटला प्राधान्य न देता आपला मराठीचा खेळ मराठमोळा खेळ कबड्डी क म्हणजे कणखरपणाचा, ब म्हणजे बहादुरीचा, ड म्हणजे डेअरिंगचा आणि ड म्हणजे डॅशिंगचा असा हा कबड्डी खेळ. आणि या कबड्डीचा दम आज घुमतोय तो या रेवदंड्याच्या निसर्गरम्य अशा या समुद्र किनाऱ्यावरती सुंदर वनश्रीनं नटलेली ही क्रीडानगरी, झुळझुळत्या लाटा आणि मध्येच डोंगर किनाऱ्याची शोभा या क्रीडानगरीला मिळते. अतिशय सुंदर असा सामना अटीतटीने खेळला जाणारा रेवदंडा आणि नागोठणे. रेवदंडा हंटर्स आणि नागोठणे फायटर बुल्स असा हा सामना रंगतोय. सुंदर सामना होऊया. एक नाममात्र 1 गुणांची आघाडी ही नागोठणे संघाकडे आहे तर सुपर टायटलची नामी संधी ही रेवदंडा संघाकडे आहे. पाहूया हो 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 क्या बात आहे. फटाफट चालू आहे. सुंदर पाहूया. सुंदर सुंदर अतिशय सुंदर पाहूया. आणि आता मात्र इथे अयशस्वी प्रयत्न झालेला आहे. अयशस्वी सुंदर पकड आणि 2 गुण मिळवलेले आहेत रेवदंडा संघानं. अतिशय सुंदर अशी ही पकड आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर सुंदर खरोखरच श्वास रोखून होणारा हा सामना या ठिकाणी सुंदर असा अटीतटीने खेळला जातो सामना.
अतिशय सुंदर घासेकडनं ही चढाई पाहण्याजोगी होती, नेत्रदीपक होती. एक गुण मिळवला आणि आपली पिछवाडी भरून काढण्याचं काम त्याने केलंय. पुन्हा एकदा पेनना चढाई करते, खोलवर चढाई करते. पेनना पाहूया, आतमध्ये आहे, खोलवर चढाई आहे आणि त्याचा प्रयत्न यश येते की ते पाहायचं आहे. हॅलो, पुन्हा एकदा चढाई. निखिल शिर्के बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा हा चढाईपटू आहे, पाहूया. आणि आता मात्र हो पाहूया निखिल काय प्रयत्न करतोय. सुटला होता पकड मधना, परंतु मजबूत क्षेत्ररक्षण ह्या ठिकाणी पाहायला मिळालं ते रेवदंडा संघाकडनं. वा, क्या बात आहे. पेन्ना यांची ताकद ह्या ठिकाणी उपयोगाला आली. अतिशय सुंदर सामना, दोन्हीकडे दिग्गज असे खेळ आहेत. चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पेन्ना खोलवर जातोय. क्या बात आहे. आहे समान गुणावर सामना अतिशय अटीतटीने खेळला जात. कोण जिंक कोण हवे सांगणं थोडस कठीण आहे, पाहूया. हे मागे वा मागे वा मागे वा मागे घे, मागे घ्या जरा, प्रेक्षकांना पण मागे घ्या. हॅलो, बाद झालेल्या खेळाडूंना जागा ठेवा, मागे वा. थोडी कबड्डी रसिकांना विनंती आहे, थोडे मागे वा. अतिशय अटीतटीनं सामना खेळला जातोय. दोन्ही संघ समसमान गुणावरती आहेत. कधी आघाडी नागोटण्याकडे जाते तर कधी आघाडी रेवदंडाकडे येते. अशा पद्धतीनं हा सामना खेळला जातो. सुंदर असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. पुन्हा एकदा सातामकर, सार्थ माफ करा, सातामकरांच्या ह्या सार्थक ठरणाऱ्या चढाया, सुंदर चढाया करतोय सार्थ. पाहूया, खोलवर लातेने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय, तर मध्येच बोनस गुण मारण्याचा प्रयत्न करतोय सार्थ. सुंदर, पाहूया. तीन विरुद्ध एक लढत आहे. सुपर टॅकलची नामी संधी आहे ती रेवदंडाला. तर हा 9 नंबरची जर्सी परिधान केलेला नाहीये. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता रिक्तास ते मागे परतला आणि सार्थ सातामकर पुन्हा एकदा चढाई घेऊन आला. पाहूया.
तुम्ही गडबड करू नका. त्या ठिकाणी तिसऱ्या चढाईसाठी पंच आहेत, ते आपली भूमिका बजावत आहेत. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आहेत आणि दोन्ही संघ समसमान गुणवत्ता आहेत. ही कबड्डी स्पर्धा जी खेळवली जाते ती महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या नियमानुसार ही, तर या ठिकाणी त्रुटीत काळाचं अवलंबन केलं गेलेलं आहे. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या नियमाप्रमाणे ही स्पर्धा खेळवली जाते. तर दोन्ही संघ समसमान गुणावरती आहेत. म्हणजे किती सामना अटीतटीने खेळला जातोय, अटीतटीने खेळला जाणारा हा दुसरा सामना आहे आजच्या सत्रातला. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं ही संपन्न होणारी साकारणारी कबड्डी स्पर्धा सागर सुरक्षा रक्षक पुढच्यानं दिला कॉल दिला अलिबाग वर्सेस रेवदंडा. हा परत लगेचच खेळायला जाणार आहे. 5 मिनिटाची विश्रांती देऊन रेवदंडा संघाला लगेच खेळायला लागणार आहे ते अलिबाग संघाबरोबर. केदारलाल यांच्या संघाबरोबर ती खेळायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा सुयोग सातामकर सामना समसमान गुणावरती आहे. त्याच्यामुळं धोका पत्करायला कोण तयार नाही आहे. पाहूया. मूर्ती लहान पण कीर्तिमान. सुंदर. हा, क्या बात है, क्या बात है. बहुत अच्छे, बहुत अच्छे, बहुत बढ़िया. सुंदर सुंदर पास. सार्थ हा खरोखरच सार्थक घडवतोय, खोलवर चढाई करतो. इथे मात्र नागोटण्याचा हा चढाईपट्टू निखिल शिर्के प्रयत्न करतोय. हो, निखिल यशस्वी होतोय. पुन्हा एकदा समसमान गुणावरती सामना येतोय. 22-22 पुन्हा एकदा समसमान गुण. हा चढाई घेऊन गेलाय रेवदंडा संघाचा. स्वागत चौरकर कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता रिक्त हस्ते मागे पडतोय आणि प्रत्युत्तर करतो तो घाशे. उंचपुरा सटसटीत बांध्याचा चढाईपट्टू प्रयत्न करतोय. पाहूया. नाहीये. सामना अतिशय अटीतटीने खेळला जायचा. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं सामनाधिकारी पुकारतायत आणि या सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल सांगणं थोडंसं कठीण आहे. आणि त्रुटीत काळाचं अवलंबन या ठिकाणी केलं गेलं आहे. पाहूया. नागोटणे संघ आणि रेवदंडा हे दोन्ही संघाचे खेळाडू अतिशय दक्ष आहेत. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाही आहेत. चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी संघाकडनं पाहायला मिळतोय. निखिल शिर्के खोलवर चढाई बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा आणि पाहूया पुन्हा एकदा. हो 5 खेळाडू बाद करतो निखिल शिर्के. पुन्हा एकदा 5 3 खेळाडू आणि 2 गुण मिळवतोय. 2 गुण मिळवतोय ते लोणाचे. असे 5 गुण मिळवलेले आहेत. सुंदर सुंदर क्रॅम्प आलेला आहे. जर स्प्रे असेल तर बघा. स्प्रे आहे का? जरा स्प्रे द्या त्यांना. खेळाडूला स्प्रे द्या. तो जरा हे घ्या. स्प्रे घ्या. अरे स्प्रे मारा त्याला. आमची या ठिकाणी मेडिकल टीम सज्ज आहे, तयार आहे.
कुणाला दुखापत झाली असेल तर लगेच सांगा. आता पेनना प्रयत्न करणार, कारण 5 गुणांनी आपला संघ पिछाडी उतरलाय आणि कशा प्रकारे आपला तारणहार करावा. शेवटची 2 मिनिटं आहेत नाही, 5 गुणांची आघाडी मात्र आहे ती. आता मात्र सामना चुकलाय तो नागोठण्याच्या बाजूनं, परंतु सामना अतिशय चांगला या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. अटीतटीने खेळवला जातोय, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली जाते की या सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. आता डेरेलच काय करेल तर पाहूया. चौका जर मारला, डेरेलने जर चौका मारला तर मग सामन्याला मजा येईल. पाहूया. आणि आता मात्र 1 मिनिट, एक आनंद चालणार नाही. डेरेल 300 आहे. पाहूया. आता मात्र 3 गुणांची आघाडी आहे. पुन्हा एकदा डेरेल वरती जबाबदारी येणार. काय करतोय पाहूया. 1 आणून उपयोग नाही, किमान 2 तरी मारायला पाहिजे तर मजा येईल, परंतु प्रयत्न चांगला आहे.